आता आपण बघूयात महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। राज्यात 12वीचा निकाल 93.37%। यंदाही निकालात मुलींची बाजी। कोकण विभागाचा सर्वाधिक 97.51% निकाल। यावर्षीपासून 20 लाख मुलींना शासनाच्या माध्यमातून मोफत उच्च शिक्षण, अभियांत्रिकी, मेडिकल, फार्मसीसह 642 कोर्सेसचा समावेश। राज्य शासन दरवर्षी 1800 कोटींचा भार उचलणार। यंदा पीओपी गणेश मूर्तींना सरसकट बंदी। मुंबई महापालिकेचा निर्णय। यंदा शाडूच्या मूर्तीशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही। कापसाच्या दरात घसरण, मात्र कपाशीच्या बियाण्याच्या किमतीत वाढ। 457 ग्रॅमच्या कपाशी बियाण्याच्या पॅकेटवर 14 रुपयांची वाढ। दर 850 वरून 864 वर। तुळजाभवानी मंदिरातील 2 खासगी सुरक्षा रक्षकांची हकालपट्टी। भाविकांची गैरवर्तन केल्यानं मंदिर संस्थांची कारवाई। मुंबईतील अनधिकृत होर्डिंगवर महानगरपालिकेकडून विभागीय स्तरावर कारवाई सुरू। सर्व होर्डिंगची झाडाझडती करण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश। पिंपरी चिंचवड महापालिकेची 5 अनधिकृत होर्डिंगवर कारवाई। उर्वरित अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करण्यात येणार, पालिकेची माहिती। भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त असं चुकून बोललो। पुरी लोकसभेचे भाजप उमेदवार संबित पात्रांची कबुली। पुरीतल्या प्रचार रॅलीत पात्रांनी केलेल्या विधानानंतर देशभरात उसळला होता संताप। ऑनलाईन रमीच्या व्यसनातूनच तेंडुलकर यांच्या अंगरक्षकाची आत्महत्या। बच्चू कडूंचा आरोप। येत्या 6 किंवा 7 तारखेला सचिन तेंडुलकर यांच्या घरासमोर पुतळा जाळून आंदोलन करण्याचा कडूंचा इशारा।